बाप आपल्याला रागवल्याचं दिसतं. आई म्हणते, ए बाळा तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, अभ्यास कर, नाहीतर बाबा रागवतील. शाळेत जा, नाहीतर बाबा रागवतील. अरे बाबा रागवलेलं तुम्हाला दिसतं, पण बापाचं प्रेम त्याच्या मागचं हे तुम्हाला दिसत नाही. हो, डॉक्टर काय करतो? ऑपरेशन करतो पेशंटला नीट करण्यासाठी, परंतु डॉक्टरची भावना त्याच्या मागे काय असते? ऑपरेशन करताना डॉक्टरची भावना अशी असते की तो पेशंट नीट व्हावा. मग बाप बोलल्याचं तुम्हाला का राग येतो? बाप बोलला याचा अर्थ असा की बापाच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे. बाप हा खडकासारखा कठीण असतो, पर्वतासारखा खंबीर असतो, अचल असतो, आणि फणसासारखा वरून जरी काटेरी असला तरी आतून तो मृदू असतो. तो बाप आपल्याला समजून घ्यायचा. बापाचा त्याग काय, बापाने आपल्यासाठी काय केलं, तो बाप आपल्याला समजून घ्यायचा आहे. हो, गरीब परिस्थितीमध्ये बाप किती कष्ट करतो रे आपल्यासाठी किती झिजतो. बापाने आपल्या हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, आणि आपल्या मुलांना घडवलं. तो बाप आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो बाप आपल्याला समजून घ्यायचा आहे. बाप स्वतः फाटकी चप्पल घालतो, तुटली तर पुन्हा चांबाराकडे जातो, पुन्हा शिवून पुन्हा तो वापरतो. पण स्वतःच्या मुलाने जर चप्पल मागितली तर त्याला 1,500ची चप्पल, 3,000चा बूट त्याला घेऊन देणार. पण बाप स्वतः मात्र कधी चांगले कपडे, चांगले बूट, कधी चप्पल वापरणार नाही. स्वतःचा बनियल फाटलेला असतो. आपण म्हणलं ना, घ्या तुम्ही बनियन, त्याला काय होते, कोण बघते आतमध्ये. पण स्वतः फाटके बनेल वापरणार, फाटके कपडे वापरणार, पण स्वतःच्या मुलाला 3,000चा नवीन ड्रेस घेऊन देणार. बाप म्हणतो, माझं लेकरू 4 मित्रामध्ये, 4 मैत्रिणीमध्ये व्यवस्थित दिसलं पाहिजे, तुझा कमीपणा कुठं नको, माझं काय आता. असा त्याग करणारा बाप असतो. तो बाप आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो बाप काय असतो? एका गावामध्ये एक विद्यार्थी हुशार असतो, परंतु त्याची आई लहानपणीच वारलेली असते. बापाचा जगण्याचा आधार संपतो, बाप खचून जातो. परंतु लहानपणी त्या बाळाची आई वारली. मग त्या चिमुकल्या डोळ्यांकडे पाहतो, त्याचे नाजूक कान, कापसासारखे हात, त्याच्याकडे तो पाहतो आणि तो म्हणतो, मला जगायचंय, या मुलासाठी जगायचंय, मला जगण्याचा आधार सापडला, माझं जगण्याचं ध्येय हा मुलगा, जगण्यासाठी याच्यासाठीच मला जगायचंय. हा म्हणता तो मुलाला रात्रंदिवस हाताचा पाळणा करतो, दिवस रात्र कष्ट करतो, त्याला हळूहळू वाढवायला लागतो. मुलाने हट्ट धरला, मला सायकल पाहिजे, बाप दिवस रात्र मेहनत करतो. बाप मोलाने जातो, मजुरीने जातो, त्याला सायकल घेऊन देतो. शाळेत त्याला पाठवतो, त्याला वही घेऊन देतो, त्याला पुस्तक घेऊन देतो. स्वतः स्वयंपाक करून तोच त्याचा आई असतो, तोच त्याचा बाप असतो. दोन्ही भूमिका त्याला पार पाडायच्या असतात. मुलगा हा म्हणता मोठा होतो, कॉलेजला जातो, तिथं सुद्धा त्याला बापाची आठवण येते. बापाची आठवण येते, तो म्हणतो, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची खोप, तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, खातो मिरची भाकर, लेतो अंगावर चिंध्या. माझा बाप काय करतो? आपण सगळे शेतकरी परिवारातले आहोत. आपला बाप काय करतो? बापाची जाणीव जर व्हायची असेल, जगातलं सगळं तत्वज्ञान फिकय, फक्त बापाचा कष्ट, बापाचा त्याग आठवायचा, बापाने आपल्यासाठी काय केले हे आपल्याला आठवायचं. तो बाप आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग त्याला बापाची आठवण येते, तो अभ्यास करतो, बापापासून तो प्रेरणा घेतो. माझ्या बापाने किती कष्टातून मला शिकवलेलं आहे, माझ्या बापानं मला किती परिश्रम घेऊन शिकवलेलं आहे हे त्याला आठवतं. तो अभ्यास करतो आणि एक दिवस त्याला नोकरी लागते. बाप इकडं त्याच्या आठवणीने व्याकुळ होतो आणि त्याला सुद्धा मुलाची आठवण येते. मुलाची आठवण आल्यावर तो त्याला भेटायला जातो. त्याला आता नोकरी लागलेली असते. तो श्रीमंत परिवारामध्ये वागत असतो, श्रीमंत लोकांमध्ये वागत असतो, त्याची एक प्रतिष्ठा असते. पण मुलगा जसा पैसा येईल, पैसा आले की लोक बदलतात.
पैसा आल्यानंतर तो हळूहळू बदलायला जातो, शहरातल्या संस्कृतीमध्ये रमून जातो, पाश्चात्य संस्कृतीमधून तो अवलोकन करतो आणि तिथं गेल्यानंतर त्याचा स्वभाव हळूहळू बदलतो. पैसा, पाणी, प्रतिष्ठा, गाड्या याच्यामध्ये तो रमून जातो आणि आपल्या बिचाऱ्या बापाला हळूहळू विसर पडतो त्याचा. आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय, किती कष्ट केलंय हे त्याला विसरून जातो. आणि मग बापाला आठवण येते, तो मुलाला भेटायला जातो, त्यांची मीटिंग चालू असते, तिथं बाप जातो, तिथं त्याला गेटवर अडवतात. तो म्हणतो माझा मुलगा आहे, त्यात सुद्धा बापाचा अभिमान होता. तो म्हणतो हा माझा मुलगा आहे, मला कुणी अडवू शकत नाही. तो तिथं गेल्यानंतर त्या बापाला ते ओळखतो. ते तिथं गेल्यानंतर ते चर्चा होती, ते म्हणतात हे कोण आहेत, हे कोण आहेत. तर उत्तर काय द्यावं मुलांनी? मुलगा उत्तर देतो हे आमच्या शेतातला नोकर आहे. मुलगा उत्तर देतो हा आमच्या शेतातला नोकर आहे. बापाच्या पायाखालची जमीन सरकते. हृदयाला इतकं दुःख होतं, त्याच्या डोळ्यातून पाणी बाप आणि थोडा वेळ थांबतो, पायाखालची जमीन सरकते. थोड्या वेळाने बाप त्याला बोलून घेतो, बापाला मुलगा बोलून घेतो त्यांच्या केबिनमध्ये. तो म्हणतो आबा तुम्हाला काय गरज होतं इथे यायचं, मी येणारच आहे, 4-5 दिवसात गावाकडे येणारच होतो, इथं सगळे माझे प्रतिष्ठित आहेत. पण बाप कसा गेला होता? बापाला फाटकी चप्पल, अंगावर साधे कपडे, फेटा, काठी अशा साधारण ग्रामीण भागातल्या पोशाखामध्ये गेला होता तो बाप. आणि बापाची पोशाख बघून मुलाला लाज वाटली. मग बाप म्हणतो, बापाला मुलगा काय म्हणतो, आबा तुम्हाला काही कळतच नाही, तुम्ही इथं कशाला आलात? बापाच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. तो म्हणतो हो खरंय, मला कळत नाही. हो, ज्या वेळेस तू लहान होता, तू आजारी पडला होता, रात्री मी सायकलवर तुला रातोरात वरून धो पाऊस कोसळत होता, तुला दवाखान्यात नेलं. हो बरोबर आहे, मला त्यावेळेस कळतच नव्हतं, मला कळतच नव्हतं. ज्यावेळेस तू रडायला लागला त्यावेळेस तुला हाताचा पाळणा केला रे, हाताचा पाळणा केला. बरोबर आहे, पाळणा केला ना, रात्रभर जागलो तुझ्यासाठी, मला कळतच नव्हतं, मला कळतच नव्हतं. तुझ्यासाठी मी मोलमजुरी करायचो, ओव्हर टाईम करायचो, रात्री 9-10 वाजेपर्यंत काम करायचो. माझ्या मुलाला शिक्षणाला पैसे लागतील, माझ्या मुलाला सायकल घ्यायला पैसे लागतील, काम करायचो ना मी तुझ्यासाठी 10 वाजेपर्यंत. हो त्यावेळेस मला कळतच नव्हतं, मला कळतच नव्हतं. कारण तुझा बाप अडाणी ना, तुझ्यावर एवढं प्रेम केलं, तुझ्यावर एवढी माया केली, त्यावेळेस मला कळतच नव्हतं, कळतच नव्हतं. आता बाप हा तिरकस बोलत होता, मुद्दाम बोलत होता. बापाला तिथे 1 मिनिटभर बी थांबला नाही. काठी घेतली, हातावर खांद्यावर पंचा टाकला आणि तिथून पाठ कधी मागं त्यांनी वळून बघितलं नाही आणि गावाकडे आला. बाप खूप खचला होता, दुःख झालं होतं. काही दिवसातच बापाचं निधन झालं. बापाचं निधन झालं ही बातमी मुलाला समजली, पण मुलाच्याही विचारात थोडासा बदल झाला होता, त्यालाही थोडं वाईट वाटलं. बापाला पाहण्यासाठी तो आला, बापाला पाहण्यासाठी आला तोपर्यंत प्रेत स्मशानभूमीपर्यंत गेलं होतं. गाडी लावली, धाडकन दार उघडलं, आबा म्हणून तो धावत गेला, चप्पल एकीकडे बूट एकीकडे, अशा परिस्थितीमध्ये गेला तो आणि म्हणू लागला आबा, आबा डोळे उघडा, आबा डोळे उघडा, तुमचा मुलगा आलाय, मला माफ करा, चुकलो, मैं बहेक गया था, मग मी काहीतरी चुकलो होतो, त्यामुळं मला तुम्ही माफ करा. परंतु एकदा मातीआड गेलेली माणसं पुन्हा कधी येतात का रे? एकदा मातीआड गेलेली माणसं पुन्हा कधी येत नाहीत. एक मातीआड गेलेला चेहरा कधीही पुन्हा येत नाही. त्यामुळं जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला आईबापांना सांभाळायचंय. हाच आपल्या कीर्तनाचा हेतू आहे. हेच कीर्तनामधून प्रबोधन आहे की आपल्या आईवडिलांना जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला सांभाळायचं आहे. काय लागतं रे आपल्या बापाला, काय लागतं आईला? बाप कधीही म्हणत नाही किती मोठा पगार असू दे, मला तुझ्यातला पगार देऊ दे रे. आपण जरी त्यांना द्यायला गेलो ना, नको माझं मी भागतोय, माझा प्रपंच बरा आहे, माझं भागतंय माझ्या एवढ्यावर. परंतु बाप कधी अपेक्षा करत नाही, आई कधी अपेक्षा करत नाही. आई कधी म्हणत नाही की मला सोनं घे, मला दागिने घे, मला साडी घे, मला बसायला गाडी घे, मला बंगला बांध. आई कधी म्हणत नाही. आई म्हणते आमचं झोपडं हे आहे ना, आमचं साधं घर हेच आम्हाला भरपूर आहे रे, तुझा बंगला नको आम्हाला. अरे
आईला तिचं छोटंसं घर का आवडतं? ती म्हणते, अरे या छोट्याच्या घरामध्ये तुम्हाला आम्ही लहानाचं मोठं केलंय, इथं मी तुला खाऊ पिऊ घातलं, इथं आंघोळ घातली, तुझा राजमहल असेल, ताजमहल असेल, मला त्याचं घेणं देणं नाही. ही माझी झोपडी, हे माझं साधं घर, हेच मला प्रिय आहे. इथं तुम्हाला मी लहानाचं मोठं केलं, इथं तुझे वडील आणि आम्ही सर्वांनी गोडी गुलाबीने संघर्ष करत प्रपंच केलाय, त्यामुळं मला हेच घर प्रिय आहे. तुझा बंगला नको, गाडी नको. काय असते रे अपेक्षा आपल्याला? आपल्याकडून ते काही मागत नाही. आपल्याकडून फक्त त्यांना एकच अपेक्षा असते की फक्त म्हणायचं, बाबा तुम्ही जेवलात का? चला. आईला म्हणायचं, आई तू जेवली का? तू कुठे गेलती? तुझी तब्येत बरी का? आईला काही लागत नाही. फक्त त्यांना वाटतं की मला बोलावं, मला विचारावं. त्यांना वेगळं टाकू नका. जरी तुमचे व्यवहार मोठे झाले, जरी तुम्ही श्रीमंत झालात, जरी तुम्ही कारभारी झालात, तरी बापाची खुर्चीचं स्थान त्या मुख्य ठिकाणी घरामध्येच पाहिजे. तो बाप असतो, तो बाप असतो. बाप असं कधी म्हणत नाही की मला द्या. नेहमी दुसऱ्याला देण्याची वृत्ती असती बापाची. तो बाप आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो बाप आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग तो मुलगा येतो, त्याच्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहतं, अश्रू वाहतात. आबा मला माफ करा, मी चुकलो होतो, आबा मला माफ करा. परंतु आबा कधी न बोलण्यासाठी निघून गेले होते, कायमचे. आबा गेले. तिथं ज्या मातीमध्ये ते राहिले होते, ज्या शेतामध्ये ते राबले होते, ज्या मातीमध्ये आबा जर कधी गावाला जरी गेले तरी लगेच माघारी परतत होते. नाही, माझी गायांची सोय नाही, धाराची सोय नाही, मला माघारी यायचं आहे, माझ्या शेतामध्ये पाणी द्यायचं आहे उसाला. तो कधीही कुठं रमला नाही, कधी त्याने ऐशोराम केला नाही, पुण्याला नाही, मुंबईला नाही, त्याने शेत कधी सोडलं नाही. मग मुलगा म्हणतो, ज्या मातीत माझा बाप आयुष्यभर राबला, ज्या मातीत माझा बाप खपला, ज्या मातीचं आणि त्याचं नाळ वेगळीच आहे. माझी माती सोडून, माझी शेती सोडून तो कधीच राहिला नाही. त्याच मातीमध्ये त्या मुलाने आपल्या बापाचा अंत्यविधी केला. नंतर त्याने एक छोटंसं मंदिर बांधलं, एक झाड लावलं आणि अजूनही माघारी नोकरी करून आल्यानंतर 2-3 महिन्यातून येतो आणि दर्शन घेतो बाबांचं, तिथं वडिलांचं दर्शन घेतो. आणि ज्वारीची काही कणसं त्यांनी तिथं लटकवलेले आहेत. अजूनही बघा आपले पूर्वीचे लोक अजूनही झाडामध्ये, मंदिरामध्ये ज्वारीची कणसं ठेवतात. त्याचं कारण असं आहे की हे मुके प्राणी, हे मुके पक्षी, त्यांना काहीतरी द्यावं, त्यांनी काहीतरी खावं, ही त्याच्या मागची भावना आहे. तो अजूनही येतो आणि बापाच्या आठवणीमध्ये तो त्या शेतामधली माती आपल्या कपाळाला लावतो, बापाच्या आठवणीने 2 अश्रू गाळतो. तो बाप असतो, तो बाप त्याला उशिरा का होईना समजला. तो बाप आपल्याला आज खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. विठाला 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 विठाला.